प्राइम मिनिस्टर के वित्तीय सलाहकार एस महादेवन देव यहाँ आ रहे हैं। सबसे अच्छी बात यह है कि वो जो एक्सपर्ट हैं, आर्थिक सलाहकार हैं, बहुत सारे उन्होंने काम किए हैं। ये हमारे लिए बड़ी गौरव की बात है और बल्कि कोल्हापुर के लिए बड़ी गौरव की बात है कि इतने बड़े प्रतिष्ठित नामी गिरामी व्यक्ति साइबर जैसी जगह पर आकर अपना व्याख्यान देने वाले हैं। साइबर, चूंकि सब जानते हैं, साइबर 1976 से बिजनेस एजुकेशन और रिसर्च में पूरे देश में एक अच्छी प्रतिष्ठा बनाकर रख रहा है। कोशिश करते हैं आने वाले समय में हम साइबर को इंटरनेशनल, अंतर्राष्ट्रीय जगह पर लेकर जाएं ताकि साइबर का और पूरे कोल्हापुर शहर क्षेत्र का बहुत नाम हो। सायबर कोल्हापूरला अत्यंत आनंद होत आहे की पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमॅन डॉक्टर एस महेंद्र देव हे संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दिवंगत प्राध्यापक डॉक्टर ए डी शिंदे स्मृती व्याख्यानाचे 27 नोव्हेंबर 2024 रोजी 11 वाजता सादरीकरण करणार आहेत। डॉक्टर महेंद्र देव हे भारतातील आघाडीचे आणि अत्यंत मान्यवर अर्थतज्ञ असून विकास अर्थशास्त्र, कृषी धोरण, दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि सर्वसमावेशक वाढ यावरील यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिद्ध आहे। ते यापूर्वी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई येथे संचालक आणि कुलगुरू म्हणून कार्यरत होते। तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पदावर काम केले आहे। यात कृषी खर्च व कमी आयोग अध्यक्ष, इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन DC या बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सांख्यिक आयोगचे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन चे सदस्य आणि कार्यकारी अध्यक्ष समावेश आहे। 150हून अधिक संशोधन प्रकाशन, 23 पुस्तके आणि जागतिक संस्थेबरोबर जसे वर्ल्ड बँक, UNDP, IFPRI, युनेस्को, ILO, FAO, फूड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन, युनिसेफ यांच्या सहकार्याने केलेले व्यापक संशोधन या माध्यमातून डॉक्टर देव यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकले आहे। सर्वसमावेशक वाढ आणि समतोल विकासावरील त्यांचे मूलगामी संशोधन विविध क्षेत्रातील धोरणानिर्मित दिग्दर्शक ठरले आहे। हे स्मृती व्याख्यान आनंद भवन सायबर कॅम्पस कोल्हापूर येथे 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमास संशोधक, धोरणकर्ते, विकास क्षेत्रातील तज्ञ आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे। सायबरतर्फे सर्व विद्यार्थी, शैक्षणिक समुदाय सदस्य या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि देशातील आघाडीच्या अर्थतज्ञांचे विचार लाभ घेण्याचे मनपूर्वक आवाहन करण्यात येत आहे। सायबर महाविद्यालयातर्फे येत्या 27 तारखेला दुपारी 11 वाजता डॉक्टर एस महादेवन देव यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे। तर ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांचं आपण व्याख्यान कोल्हापूरकरांसाठी, विशेष करून त्यातले कोल्हापूरचे जे काही विद्यार्थी वर्ग आहे, उद्योगपती आहेत, पॉलिसी फ्रेमर आहेत, मेकर्स आहेत, त्या सगळ्यांसाठी व्याख्यान खुलं आहे की जेणेकरून आपल्याला एकंदरीत देशातली सध्याची आर्थिक स्थिती, येणाऱ्या काळातली आव्हानं, या सगळ्याचं आपल्याला जे चॅलेंजेस आहेत त्या सगळ्याचा उहापोह त्यांच्या व्याख्यानात होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी या 27 तारखेच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा। हे व्याख्यान सायबरमधलं आनंद भवन जे आहे तर त्या आनंद भवन मध्ये 11 ते 12 या वेळेत ठेवलेलं आहे। तर सायबर कोल्हापूरतर्फे सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी या ठिकाणी येऊन सरांचं व्याख्यानाचं लाभ घ्यावा ही विनंती। सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तर आम्ही ऍक्टिव्हिटी हातात घेतली की आमचे जे पासआउट झालेले आहेत 76 पासून आपले माझे विद्यार्थी इथं आहे, तर ह्या विद्यार्थ्यांचा येणाऱ्या आमच्या पिढीला येणाऱ्या विद्यार्थ्यांची टाईप होऊन त्यातून चांगलं कसं करता येईल। कारण काय जनरली जर तुम्ही बघाल की थेअरी आणि प्रॅक्टिस ह्यामधला जो गॅप आहे तो कसा आपल्याला कमी करता येईल। तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं काम करतोय की जे ऑलरेडी आमचे अल्युमिनाय चांगल्या स्टेजवर काम करत आहेत, अगदी इंटरनॅशनल लेवलवर काम करत आहेत, काही नॅशनल, काही इथल्या गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये काम करत आहेत, तर त्या लोकांचे इथं एक व्याख्यान
म्हणजे त्यांचा जो काही इथला एक्सपिरियन्स असेल किंवा डे टू डे लाईफ मधला एक्सपिरियन्स असेल आणि आत्ताच्या मुलांनी काय कसं केलं पाहिजे, कुठली स्किल्स अपग्रेड केली पाहिजे. कारण का आपण स्किल इंडिया आता म्हणतोय, तर कोणती स्किल आपण दररोज घेऊन तर तुम्हाला काय का मार्केट ड्रिव्हन आपण म्हणतोय की मार्केट रेडी प्रोडक्ट पाहिजे. एमबीए नुसतं डिग्री घेऊन उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर तुम्ही कोणती कौशल्य घ्याल की तुम्हाला तुम्ही मार्केटमध्ये गेलं तर जॉब मिळेल किंवा तुम्ही स्वतःचं व्हेंचर तयार करू शकाल. तर अशा प्रकारचं आम्ही सध्या नवीन योजना राबवतोय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी अशा करतोय की जेणेकरून सेल्स तयार केले. सरांच्या मदतीने आम्ही साधारणतः 10-12 सेल्स तयार केले आणि त्याच्यावर आमचे विद्यार्थी रिप्रेझेंट करतात आणि त्यांच्या माध्यमातून मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काही चालू आहे आणि ते कसं आपल्याला आता सिलेबसमध्ये इन्कॉर्पोरेट करता येईल, जेणेकरून आमचा विद्यार्थी जो ज्यावेळी पास होईल तो सक्षम असेल आणि त्याला नोकरी तर मिळेलच, पण तो स्वतः स्वतःच्या पायावर काहीतरी छोटा युनिट सुरू करू शकेल, जेणेकरून आपल्याला ही जी इकॉनॉमी आहे ती डेव्हलप करता येईल.